जाते. पराग पवार आले गोलंदाजीसाठी. पहिला बॉल, पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिलाच बॉल. काय फटका सजवलाय आणि या बॉल वरती जर आपण पाहिलं तर झेल टिपलाय त्या ठिकाणी आणि विकेट आली आहे. फलंदाज मंदार गुरव माघारी परतलेत. रोहन कदम त्या ठिकाणी तैनात होते. काय अफलातून झेल त्यांनी टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायचंय हा झेल. रोहन कदम अफलातून झेल पहा, काय फटका सजवला होता. उंची जास्त गाठली होती, लांबी कमी पडल्यानंतर मात्र हा सुरेख झेल पकडलाय. वाह, स्वतः पडले, लोळले, धडपडले, चिखलामध्ये अक्षरशः माकले, पण झेल मात्र त्यांनी सोडला नाहीये आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. संकेत आलेत बॅटिंगसाठी. आता नवीन फलंदाज, मागील मॅचचा हिरो. आता वाईट बॉल, अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल. त्यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्वेअर चेंडू. आणखीन एक अवंतर धाव येताना पाहायला मिळते. हो, यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड फटका खेळलाय संकेतने. बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी. बँकेत षटकार. रेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पराग पवार मागील मॅच मध्ये काय कामगिरी केली होती. पराग पवारने हिरो ठरला होता. पॉवर बेचं ते मॅन्डेटरी षटक हाताळत असताना उद्या त्याने 2 धावा खर्च केल्या होत्या आणि बॉल आउट मध्ये देखील तोच हिरो ठरला होता पराग पवार. आता आलाय षटकार. संकेतच्या बॅट मधून धावा झाले. धाव फलकावरती टीमच्या आता 8 ऑन अ बोर्ड. स्लोअर वन बॉल होता. आता गतीमध्ये परिवर्तन केलंय. पॉइंट मध्ये फिल्डर होते सौरभ. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 9. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर ऑन साइडला फटका खेळलेत. प्रबंजन बॉल पर्यंत पोहोचतायत. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. हो, ह्या वेळेला आणखीन एक बॉल आणि हा बॉल देखील आपण पाहिलं तर आता
गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय एका धाबेसाठी. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर एक बॉल शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. आणखीन एक बॉल त्याच दिशेने फटका खेळलेत. डीप मध्ये फिल्डर होते सनी आणि एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ जर आता आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 12 धावा म्हणजेच पॉवर प्लेचं षटक 24 धावा धाव फलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिला बॉल आणि पहिला बॉल जर आपण पाहिलं तर निघून जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकार.
आणि धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 35 धावा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला फटका खेळलेत, पराग आहेत. आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 36 या आकड्यावर 36. ओहो, यावेळेला आपण पाहिलं तर आता पुन्हा एकदा सिद्धेश भोसले यांच्यासाठी हा बॉल कोशांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. लेगबाईची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. सदतीस धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रात जाणारा चेंडू आणखीन एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 38. बॉल आणि या स्लोअर वन बॉल वरती आपण पाहिलं तर आता अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्ती नंतर जाऊन पोहोचली आहे धावसंख्या धाव फलकावरती 39 या आकड्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धाव फलकावरती झाल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. महेश चेतवणकर आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक 39 ऑन अ बोर्ड. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर आता उसळी घेणारा पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावर. बॉल आणि प्रभंजन सनस बॅकअप दिलाय त्या ठिकाणी. यस, पराग पवार होते त्या ठिकाणी. 1 धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि रन आउट. फलंदाज मात्र माघारी परतलेत. आता संकेत कदम यांची विकेट येताना पाहायला मिळते. चांगलं बॅकअप पराग पवार.
सोलंकी आलेत. आपटलेला बॉल श्याम आणि फटका खेळलेत. बॉल मात्र आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतो. एका धावेसाठी काय कमबॅक करून दिले पहा महेश चेनवणकर यांनी. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 42 या आकड्यावर 42. यावेळेला फटका खेळलेत श्याम सोलंकी. फटका फसलाय. पराग अंदाज घेत आहेत. झेल टिपलाय. विकेट आली आहे. श्याम सोलंकी माघारी परतलेत. वा बुमरो काय गोलंदाजी पाहायला मी ते पहा. यावेळेला फटका प्रभंजन सनस. झेल टिपलाय. आणखीन एक विकेट आली आहे. बुमरो ठरतोय हिरो या मॅच मध्ये. शेवटचा षटक तो हाताळण्यासाठी आलाय आणि अनिकेत चव्हाण देखील माघारी परतलेत. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 42 धावा धाव फलकावरती झाल्यात. शैलेश शर्मळकर नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी. आता विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी महेश चेनवणकर यांच्याकडे देखील आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर यश चौरसिया यांनी आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 42 या आकड्यावर. पुन्हा एकदा आता शैलेश शर्मळकर बॅटिंगसाठी. पराग बॉल अडवला त्यांनी. एक धाव घेतली आहे आणि पा काय महेश चेनवणकर यांनी षटक हाताळलंय. या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त महेश चेनवणकर बुमरो यांनी धावा खर्च केल्यात फक्त 4 आणि 2 विकेट पटकावल्यात महेश चेनवणकर बुमरो यांनी. कौतुक करावं लागेल कारण डेट ओव्हरचं षटक तो हाताळत होता. संघाला गरज असताना पहिलं षटक महागडे ठरलं होतं. तब्बल या षटकामध्ये आपण पाहिलं तर पराग पवार यांनी 24 धावा खर्च केल्या होत्या कारण ते पॉवर प्लेचं षटक होतं. तदनंतर मात्र आपण पाहिलं तर दुसरं षटक हाताळलं होतं ते म्हणजे गोलंदाज सौरभने. ते षटक महागडे ठरलं. त्या षटकामध्ये तब्बल त्याने 15 धावा खर्च केल्यानंतर महेश चेनवणकर अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्यात. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती. टीमची आता 43 आणि जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 44 धावांची गरज असणार आहे. टीम अध्यांत श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11.
बॅटिंगसाठी आलेत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी मात्र 44 धावांची गरज असणार आहे. धावांची गरज आहे. अजय सरोज आलेत. सेमी फायनलची ही मॅच आहे. ओ पहिला बॉल मोठा फटका खेळायचा होता मयुरेश यांना आणि धाव मात्र घेतली जाते. एक मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 17 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 43 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. थोडंसं कठीण काम आहे कारण अंधाराचा सावट आपण पाहतोय या मॅचवर आणि पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी अजय सरोज बच्चा आलेत. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव जरूर आली आहे. 44 धावांचा पाठलाग. संपूर्ण मॅच मात्र याच षटकावर डिपेंड असणार आहे या संपूर्ण मॅच मध्ये कारण सेमीफायनलची लढत आहे आणि संपूर्ण षटक याच मॅचवरती आपण पाहतोय डिपेंड असणार आहे. फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल आहे. यस योग्य डिसिजन आपण पाहतोय ओंकार तावडे यांचा. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. ओंकार तावडे, सुशांत गुरव, स्वतः गौरंग पारसेकर, सुबोधजी गडसे यांचं विशेष कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये कारण पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहिलं. प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट गेले 2 दिवस विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. ओ यावेळेला पडल्यानंतर फिरलाय बॉल आणि पहा पंचांच्या निर्णयाच्या अगोदरच मैदान सोडलंय. सुशांत गुरव बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट.
बुमरो आलेत बॅटिंगसाठी आणि महेश चेनवणकर यांच्यासाठी पारितोषिक आलंय. जर महेश चेनवणकर यांनी लगातार 3 बॉलवर 3 षटकार टोकले तर युवराज चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. यावेळेला जर आपण पाहिलं तर घोषांकी क्षेत्र जाणारा चेंडू एका धावेसाठी. हो, यावेळेला महेश चेनवणकर फिल्डर होते त्या ठिकाणी. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 3 या आकड्यावर. वरती झालेत. मयुरेश, वा मयुरेश बॅकफुटवर आले, पूल केलाय आणि पूल आपण पाहिलं तर झालाय सक्सेसफुल देखील. 6 धावांसाठी षटकार. मन्नू षटकार. यावेळेला बसून फटका खेळले जरूर गुडघ्यावर. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचे. दुसरी धाव कंप्लीट आणि 2 धावा मात्र जर आपण पाहिलं तर बघता बघता पूर्ण देखील केले आहेत. आणि ओव्हर नंबर आता आपण पाहतोय 1 चा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. 12 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक म्हणजेच 24 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी मात्र 20 धावांची गरज असणार आहे. 12 बॉल आणि 20 धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी महत्वपूर्ण सामना, उपांत्य फेरीचा सामना आहे. कोण धडक मारणार अंतिम फेरीमध्ये. कालच्या सत्रामधून आपण पाहिलं तर टीम श्रीजा 11 या संघाने धडक मारली अंतिम फेरीमध्ये. आणखी एक संघ असेल आजच्या या चालू असलेल्या सामन्यामधून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. चला स्पीडअप घ्या. बुधनगरचा राजा क्षेत्ररक्षण रचून घ्या विनंती आहे.
11 बॉलचा खेळ आता शिल्लक. 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 19 ची गरज आहे. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. मयुरेश यादव सगळ्यांचं लक्ष त्याने वेधून घेतलं आजच्या संपूर्ण दिवसामधून, कारण त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर धावा आल्यात. संघाला गरज असताना आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 ची गरज. एका बाजूला लालबाग आहे, एका बाजूला चिंचपोकळी आहे. जिंकणार कोण ही लढत आणि अंतिम फेरीमध्ये कोण होणार ते पाहायचं आहे. तर एका बाजूला काय चौकी आहे. धावसंख्या आता जाऊन मयुरेश यादव स्ट्रायकिंग एंडला बॅट बोलली आहे त्याची. संपूर्ण दिवसभर या खेळाडूची चर्चा होताना पाहायला मिळते. फटका आणि बॉल जर आपण पाहिलं तर शैलेश हरमळकर बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. प्रत्येक धाव महत्वाची आतापासून. मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 27 या आकड्यावर. 27. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल एक. धाव संख्या आता वरती झाल्यात. पुन्हा एकदा पूल केलाय आणि दिशा मात्र आपण पाहिली तर थोडीशी चुकती आहे आणि एक गोशांकी क्षेत्रात जाणारा चेंडू एका धावेसाठी. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 29 या आकड्यावर. दिलाय बॉल आणि सोडून दिलेला बॉल मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आहे असं पंच कळवतायत. वा, काय बॉलिंग केली आहे निखिल यांनी. निखिल दांडकर प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे सातत्याने. मागील मॅच मध्ये देखील तेच प्रदर्शन आणि 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. हो, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केलाय. अजय सरोज आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे आणि धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 30 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची अजूनही गरज आहे. आजच्या या संपूर्ण स्पर्धेतील ऑन स्क्रीन मयुरेश यादव आतापर्यंत 50 बॉल मध्ये 106 धावा त्याने केल्यात संपूर्ण स्पर्धेमध्ये. सेकंड नंबरला आपण जर पाहिलं तर मुळशी बावधनचा खेळाडू महेश नानगुडे त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 86 धावा केल्यात आणि आता अजूनही 6 बॉल मध्ये 14 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. जिंकणार कोणी लढत पाहायचंय. महत्वाचा सामना. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. जो सामना जिंकणार तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल अशी अटीतटीची लढत आहे. गोलंदाजीसाठी काळ चौकीचा हार्दिक पांड्या, अमय्य बिरमोळे वेग आहे या खेळाडूकडे. प्रचंड वेगात हा गोलंदाजी करतो आणि तोच गोलंदाज आलाय. पण समोर ही संपूर्ण स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली आहे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 6 बॉल मध्ये 14 ची गरज. पहिला बॉल
पहिला बॉल फटका खेळलेत, एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? मंदार गुरव बॉल पर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत दुसरी धाव. यस, दुसरी धाव देखील आपण पाहिलं तर आता वन शॉट म्हणजेच एकच धाव आता पंच घोषित करतायत. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि या 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. 5 बॉल मध्ये आता करायचे 13. मॅच ऑन. 2 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. नायनर देखील आहे, म्हणजेच काही होऊ शकतं. एका बॉल मध्ये देखील मॅचचं समीकरण बदलू शकतं. शैलेश धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, महेश चेनवणकर, आणि विकेट मात्र आपण पाहिली तर आता येताना पाहायला मिळते. धावबाच्या स्वरूपात मात्र महेश माघारी परतलेत. वरती झालेत. पराग पवार आलेत बॅटिंग साठी. फटका खेळलाय मन्नू यांनी, फिल्डर आहेत आणि त्याच्याकडून चूक झाली आहे आणि बॉल मात्र फरार झालाय. सीमा रेषा पार 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 पार, चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. 36 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये चौकार आलाय. 36 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. 44 ची गरज सामना जिंकण्यासाठी. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये जिंकण्यासाठी मात्र आणखीन 8 धावांची गरज असणार आहे. मयुरेश यादव नावाचा वादळ अक्षरशः गोंगावलंय संपूर्ण मैदानात. 4 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत. हो, यावेळेला बॉल जर आपण पाहिलं तर चांगला हाताळला होता आणि आता मात्र पडताळणी केली जाईल. पंच आपण आपला निर्णय कळवा. विनंती आहे खेळाडूंना धाव वंडी घोषित. सुरुवातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे.
आणि 7 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला लालबाग, एका बाजूला आपण पाहतोय काळा चौकी. 3 मध्ये करायचे 7. मयुरेश यादव मैदानाच्या आतमध्ये हातामध्ये अक्षरशः तलवार घेऊन उभा आहे. चांगला बॉल हाताळला होता अमेय बिरमोळे यांनी. धाव पूर्ण केली आहे. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय. आणि दुसरी धाव घेत असताना काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र विकेट येताना पाहायला मिळतेय. माघारी परतलाय फलंदाज पराग. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 6 धावांची गरज असणार आहे. सहा करायचे अथर्व बॅटिंग साठी. माऊ क्षमता आहे या खेळाडूकडे षटकार ठोकण्याची. हो यावेळेला फटका सजवलाय. अजय झेल टिपण्याचा प्रयत्न करतायत. एकच धाव पूर्ण केली आहे आणि आता बॉल आपण पाहिलं तर शेवटचा एक शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी मात्र अजूनही 5 धावांची गरज आहे. इकडे होऊ शकतात या 5 धावा कारण इकडे नायनर आहे, इकडे षटकार आहे, इकडे चौकार आहे आणि या धावा होतील का पूर्ण पाहायचंय. युवराज चव्हाण यांच्या हृदयाचे टोके आता धडधड करायला लागले. जिंकणार कोण. बॉल अमेय बिरमोळे. ओ शेवटचा बॉल सामना जिंकून दिलाय. नगरचा राजा फायनल मध्ये प्रवेश. युवराज चव्हाण खुश आहेत आणि हा जल्लोष साजरा करत असताना पाहायला मिळत आहेत. युवराज चव्हाण आणि आता मॅच जिंकली आहे टीम बुधनगरचा राजा या संघाने. विजय हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम.